पेपर फुटी प्रकरणावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून दिल्ली पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि यात अनेक तरुण जखमी झाले असून या लाठीचार्जवर विरोधकांकडून सत्ताधारी यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे। या विरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक झाले असून पुण्यातील राजभवन येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करत काळे झेंडे दाखवण्यात आले। देशातील विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना मोदी सरकारने या विद्यार्थ्यांवर हिंसक हल्ला चढवला। याचा निषेध म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीने पुण्यातील राजभवनाच्या प्रवेशद्वारावर काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांच्या वतीने जोरदार आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनात काँग्रेस पक्षाच्या पुणे पश्चिम शहराध्यक्षा श्रीमती दीप्ती चौधरी, नेताताई राजपूत, अविनाश साळवे, रफिकभाई शेख, अविनाश बागवे, महबूबभाई नदाब, मोहसिनभाई शेख, लताताई राजगुरू, भाऊसाहेब आजबे, प्रियांका रणपिसे, विठ्ठल गायकवाड, हर्षल हांडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी बोलताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की सरकार भ्रष्टाचार मुक्त सरकार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, परंतु त्यांच्या कारकिर्दीमध्ये पेपरफुटी, राम मंदिरातील दानपेटीतून 1400 कोटी रुपये चोरीला जाणे हे या सरकारचे अपयश आहे। आपली चूक मान्य करून पंतप्रधानांनी त्वरितच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला हवा होता। देशभरातील विद्यार्थी आपल्या न्यायासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करीत आहेत। भारतातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करून मोदी सरकारच्या विरुद्ध आपला निषेध व्यक्त केला। दीप्ती चौधरी म्हणाल्या की गेली 1 महिना दिल्लीच्या जंतर मंतर येथे ठिय्या आंदोलन करीत विद्यार्थी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत। देशात लाखो विद्यार्थी आपल्या भविष्यासाठी नीटची परीक्षा देतात, त्यासाठी दिवसातील 9 ते 10 तास अभ्यास करतात। केंद्र सरकार पेपर फुटी रोखण्यात अपयशी ठरले आहे। या नीट फुटीच्या प्रकरणामध्ये अनेक कोचिंग क्लासेसचे व महाविद्यालयांचे प्राध्यापक यांनी एक साखळी तयार करून पैशाच्या लोभापोटी विकले गेले। पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीव गमावले। सरकारने या विषयाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप दीप्ती चौधरी यांनी केला आहे। आज पुणे शहर काँग्रेसच्या वतीने राजभवन आणि नव्याने झालेल्या या लोकभवनावर या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। जे हे आंदोलन नरेंद्र मोदींचा राजीनामा मागण्यासाठी आहे, हे आंदोलन अमित शहाचा राजीनामा मागण्यासाठी आहे आणि हे आंदोलन धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागायला या ठिकाणी आलेलं आहे। त्याचं कारण आहे, मे महिन्यात ज्या पद्धतीने नीटच्या परीक्षेचा निकाल लागला, हजारो नव्हे तर लाखो नव्हे तर करोडो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय झालं। त्याच्यानंतर सातत्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालक रस्त्यावर उतरत आहेत। मध्य काळामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तरी सुद्धा नरेंद्र मोदी सरकारला ज्यांची चूक आहे त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊशी वाटला नाही। आणि या सगळ्या संदर्भामध्ये ज्या जंतर मंतरवर हे आंदोलन पोहोचलं, त्यावेळेस मात्र ज्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता, ज्या विद्यार्थ्यांना न्यायाची अपेक्षा होती, त्यांच्यावर अमानुषपणाने हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्याच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो। या विद्यार्थ्यांना म्हणजे जे दिल्लीमध्ये मारहाणीमध्ये जखमी झाले त्यांच्या बाबतीत, जे हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थी वेगवेगळ्या शहरांमध्ये रस्त्यावर आले त्यांच्या बाबतीत, आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात त्या पालकांच्या संवेदना या ठिकाणी आम्ही जाणतो, त्यांना पाठिंबा व्यक्त करण्याकरता आणि या सरकारचा निषेध आणि राजीनामा मागण्याकरता या ठिकाणी आम्ही आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। दीप्तीताई चौधरी असतील, आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही प्रचंड संख्येने या ठिकाणी आलेलो आहे। आमचं म्हणणं आहे, आज ही सुरुवात आहे, हे आंदोलन म्हणजे शेवटचं नव्हे, याच्यानंतर सुद्धा चौकात आंदोलन केलं जाईल। या शहरामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि मंत्री येतील त्यांचे राजीनामे मागण्याकरता त्यांच्या गाड्या अडवल्या जातील, हा सरकारला आम्ही इशारा या ठिकाणी देऊ इच्छितो। आपण पाहतोय असेल या सगळ्या ठिकाणी राहणार का म्हणजे देशात जगातल्या तब्बल 54 ते 56 देशामध्ये काल आंदोलन झालंय। याचाच अर्थ क्लिअर आहे की या मोदी सरकारचा खरा चेहरा जगभरात पोहोचलाय, त्याच्यामुळे त्यांना धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावाच लागेल। काल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गेले अनेक दिवस खरं तर जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे आणि काल राहुल गांधी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, परंतु केंद्र सरकारने क्रूरपणाचे सर्व सीमा ओलांडल्या आणि अगदी छोटे छोटे जे मुलं आहेत, आपल्यातलेच जे मुलं आहेत त्याच्यावर लाठी हल्ला केला। कितीतरी जणांना त्यांना मारण्यात आलं। मला वाटतं अनेक मुलं यामध्ये जखमी झालेले आहेत आणि हे कशामुळे घडलं असेल तर नीट परीक्षेचा जो पेपर फुटलेला आहे त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधकारमय झालेलं आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला हा मनामध्ये प्रश्न आहे की आपलं पुढे कसं होणार, आणि म्हणून त्यांनी सर्वांनीच जंतर मंतरवर जाण्याचा हा मार्ग पत्करलेला आहे। हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी विद्यार्थी आले।
परंतु त्या ठिकाणी अमानुषपणाने लाठीचार्ज करण्यात आला आणि अतिशय क्रूरपणाने त्या ठिकाणी त्यांच्याशी वागणूक देण्यात आली त्यांना. याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि संपूर्ण जी तरुणाई त्या ठिकाणी जमलेली आहे त्यांना पाठिंबा या निमित्त आम्ही व्यक्त करतो. आणि माझं तरुणाईला आवाहन आहे की तुम्ही त्यांना आपले जे पीएम आहेत मोदी साहेब त्यांना अनफॉलो करा. तरुणांच्या कारण अहंकार हा खूप शिगेला पोहोचलेला आहे आणि अहंकार तोडायचा असेल आपल्या पंतप्रधानांचा तर त्यांना अनफॉलो करा. आणि खूप त्यांना ज्याचं खूप मस्ती आलेली आहे ती मस्ती जिरवण्यासाठी तरुणाईला माझं आवाहन आहे तुम्ही अनफॉलो करा.